हाय मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 18 मार्च 2025. आपण आज ड्युटी चालू केली होती आणि आपण जसं चिंचवडवरनं ऑनलाईन गेलो आहे तर आपल्याला रॅपिडोवरनं ट्रिप लागली पुणे एअरपोर्टची. तर 20 किलोमीटरचे आपल्याला 405 रुपये काहीतरी भेटले. तर कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि मग तिथून आपल्याला उबरवरनं ट्रिप लागली आहे. आता एरो मॉलवरनं पिकअप करायचं आहे आणि एरो मॉल पिकअप केल्यानंतर ते कस्टमर हडपसरला ड्रॉप करायचं. ते 212 रुपीज काहीतरी दाखवलेले. तर चला आता आपण मॉलमध्ये जाऊया पिकअप करायला एरो मॉलमध्ये आणि तुम्हाला दाखवतो कसं असतं पिकअप ते सुद्धा. तर तुम्हाला एरो मॉलचं दाखवतो क्लिअर. तर आता आपल्याला इथून असं इथनं राईट मारलं तर एअरपोर्ट न्यू जो एअरपोर्ट बनला तो आहे, तिथं कस्टमरला ड्रॉप करायचं असतं. आणि हा आपला एरो मॉल. तर इथनं आपल्याला आता लागली उबरची ट्रिप. तर एंट्री करताना आपल्याला तिथं जो असेल उभा त्यांना बोलायचं आहे उबर करून उबरची राईड. त्यांना मोबाईलमध्ये राईड दाखवायची तर ते आपल्याला सोडतात. तसंच जर बाय चान्स जर आपण कधी असं प्रायव्हेट ट्रिप किंवा रॅपिडोची ट्रिप, खास करून रॅपिडोच्या ट्रिपला हे लोक इथं चार्जेस करतात. रॅपिडोची ट्रिप असेल तर तिथनं जाताना त्यांना बोलायचं, त्यांना रॅपिडोची ट्रिपला सांगायची त्यांना पर्सनल ट्रिप आहे, तुम्ही आम्हाला हे द्या चिठ्ठी, म्हणजे ते काय बिल असतं एंट्रीची ते द्या करून. ते दिलं तर ते लोक आपल्याला जाऊन देतात. उबर एरो मॉलमध्ये फक्त पिकअप उबर आणि ओलाला फ्री आहे, बाकी सगळ्यांना चार्जेसेबल आहे. आणि त्याचे चार्जेस आपल्याला ॲड होऊन भेटतात. दुसरी वाला कोणाला लागली रॅपिडो करणं वगैरे तर त्याचे चार्जेस आपल्याला ट्रिपमध्ये ॲड करून भेटतात. तर हा ग्राउंड फ्लोअर आहे. तर पिकअप करायचं असेल तर आपल्याला सेकंड फ्लोअरला जावं लागतं. तर बघा, जर समजा तुम्हाला रॅपिडोची ट्रिप लागते तर तुम्ही येताना त्यांना सांगायचं पर्सनल ट्रिप आहे, तर त्यांच्याकडनं ते हे देतात पार्किंगचं, ते घ्यायचं. आणि जेव्हा एक्झिट करताना पार्किंगचं दाखवायचं. ते त्यानुसार जेवढा टाईम लागला आपल्याला पिकअप करून ड्रॉप करायला, म्हणजे 15 मिनिटाचे काहीतरी आहेत चार्जेस, 95 रुपीज काहीतरी आहेत. तर ते आपण तिथं पे करायचं. जर तुम्ही तिथं समजा तिथं तुम्ही असं विचार केला की आपण ओलावर बोलू, तिथं पिकअप करू आणि जाताना आपल्याला सोडतील, तर नाही जाताना मग आपल्याला राईड ते चेक करतात तर आपण राईड पिकअप केली की नाही तरच ते लोक जाऊन देतात. नाही जर तुम्ही तसं केलं तर तिथं तुम्हाला 550 रुपये किंवा 450 रुपये फाईन भरावा लागेल आणि मग तुम्हाला सोडतील बाहेर. आलो आहे आता सेकंड फ्लोअर आहे. सेकंड फ्लोअरवरनं पण आपण डायरेक्ट एक्झिट नाही घेऊ शकतो. आपल्याला वरती थर्डला किंवा जर थर्डला जास्त काय नसतील तर थर्डवरनं युटर्न मारू शकतो. आता आपल्याला फोर्थवरनं जाऊन युटर्न मारून इथं खाली यावं लागेल. इथं ओला आणि उबर असे दोन्ही लाईन आहेत. तुम्ही असं मधनं लाईन तोडू शकत नाही. ट्रॉलीज वगैरे लावतात. जर ज्या टायमिंगला कॅब एकदम फुलच आहे तर तुम्हाला काही उपाय नाही, तुम्हाला फोर्थ फ्लोअरवरूनच युटर्न मारून खाली यावं लागणार. तर थर्ड फ्लोअरवर आता आपण आलो आहे. थर्ड फ्लोअरनं बघूया आपल्याला युटर्न मारायला भेटतो का. इथं हाय चान्स आपण इथं युटर्न मारून घेऊया. कधी इथं कॅब पुन्हा लाईनशी लागले असतात तर आपल्याला फोर्थ फ्लोअरला जावं लागतं. जिथं सगळे मोठे कार्स आणि बाकी इंटरसिटीजवाल्या कार्स वगैरे आहेत ते वेटिंग करत असतात. तरी बरं तिथं तुम्हाला नाश्ता वगैरेची सोय, टॉयलेट वगैरेची पण सोय, तुम्ही पार्किंग करून आपला तिथं बाकीचं कामं करू शकता. नाश्ता जर करायचा, फ्रेश वगैरे व्हायचं तर होऊ शकतं. पण थर्डवरनंच युटर्न मारला. कधी फोर्थ फ्लोअरला आला त्याचे पण आपण रेकॉर्ड करून टाकूयात व्हिडिओमध्ये. हे आलं आपण सेकंड फ्लोअर, जो पिकअप पॉईंट आहे एअरपोर्टचा. आता इथं वर तुम्ही वर बोर्ड बघू शकता, इथं लिहिलं उबरचा पिकअप झोन. ही उबरच्या लाईनीत आपण जाऊया. आपण इथं आलोय उबरच्या लाईनीत. हाला ओला पिकअपची लाईन आहे, पण चालतंय. उबरची पहिल्या 2 लाईनी, या साईड राईट साईडच्या 2 लाईनी ओलाच्या आहेत, बट चालतंय. आपण असं असेल तर कंपल्सरी नाही की त्यात लाईनीत तुम्ही पिकअप करा. ठीक आहे, आता कस्टमरला पिकअप करूया आपण आणि बघूयात बाहेर जाताना तुम्हाला दाखवतो कसं असतं. हेलो, हाँ मैं ये सेकंड फ्लोर पे आया हूँ, देखो ना. हाँ ये सेकंड फ्लोर पे आया हूँ, कहाँ पर हो? हाँ देखो ना यहाँ पर सेकंड, ये मतलब राइट साइड में सेकंड लाइन में सेकंड कार है, एक डिजायर है सबसे आगे 9330 नंबर डिजायर का, उसके पीछे ही वैगनर है. हाँ वही कार नंबर है, इसके बाद डिजायर मेरे आगे 9330 वाला नंबर उसके पीछे. हाँ ओके.
मैं उसी लाइन पे खड़ा था 781 उभं. तर आता आपण इथं मगरपट्ट्यामध्ये टावर 12 पाशी आणि आपण जी ट्रिप एअरपोर्टवरनं ड्रॉप केली ती हडपसरला ॲमेनोरा पार्कमध्ये ती त्याचे आपल्याला 207 रुपये भेटलेत आणि कस्टमरने 367 रुपये पे केलेत, पण ते जे मॉलचा टॅक्स वगैरे ते सगळं कटून आपल्याला 207 रुपये भेटलेत आणि तिथनं ट्रिप पिकअप करून इथं मगरपट्ट्याला ड्रॉप केले त्याचे आपल्याला 79 रुपीज भेटलेत. ठीक आहे, आता बघा पुढची ट्रिप कुठं लागते. आपल्याला इथनं वडगाव शहर इथनं पुण्यामध्ये सदाशिव पेठेची ट्रिप लागली आहे. पिकअप केले आपण 180 रुपये दाखवलेले. कस्टमरला ड्रॉप करूया आणि आपल्याला किती टाईम लागतो, आता दुपारच्या टायमिंगला ट्रॅफिक लागते की नाही ते बघूया. कस्टमरला सदाशिव पेठे ड्रॉप केले आपण आणि त्याचे आपल्याला 172 रुपये काहीतरी भेटलेत. आता इथनं आपण उबर ऑफलाईन आहे आणि आपण पेठेत ते आपल्या इथं रश जास्त आहे, तर आपण रॅपिडोनं राईड बघूया. रॅपिडो चांगले रेट चालू आहेत, तर रॅपिडोनं कुठली तरी मोठी राईड उचलूया. जी सदाशिव पेठनं आपण ट्रिप पिकअप केली ती रॅपिडोची, इथं ड्रॉप केले वाघोलीला, त्याचे आपल्याला 304 रुपये भेटलेत काही आणि आपल्याला नंतर लगेच दुसरी ट्रिप लागली वाघोलीला खराडीची 177 रुपये काय दाखवलेले. लगेच पिकअप केले आपण. तर कस्टमरला पिकअप करायला आलो आहे कस्टमरच्या लोकेशनवर, मग कस्टमरला ड्रॉप करूया. ड्रॉप केला बघा आपल्याला किती किलोमीटर भेटतात ते. तर जी राईड आपण वाघोलीवरनं खराडीला ड्रॉप केली तिचे आपल्याला 206 भेटले. आपण खराडीला रिलायन्सपाशी ड्रॉप केली ती आणि रिलायन्समधूनच आपल्याला ट्रिप लागली येवळेवाडीला ड्रॉप करायची होती, त्याचे आपल्याला 304 रुपये भेटलेत 20 किलोमीटरचे. म्हणजे दोन्ही ट्रिप आपल्याला 15 ते 16 रुपये पर किलोमीटरने भेटले. रॅपिडो रेट चांगले आहेत. आता बघूयात आपण आपल्याला कुठली राईड लागते. आता आपण उबरला पण ऑनलाईन जाऊया, रॅपिडोला राईड येत नाही, आपण 5 मिनिटं चेक केलं. तर आता बघूया आपण मोठी ट्रिप घेऊया कुठली तरी, कारण आपला टार्गेट लवकर कवर होईल. रॅपिडोमुळे तसं पण कवर झाला आहे थोडाफार, तरी आपण पूर्ण करायचा प्रयत्न करूया. एअरपोर्टला ट्रिप आपण ड्रॉप केली आहे, आपल्याला त्याचे 197 रुपये भेटलेत 10 किलोमीटरचे. ठीक आहे, आता पुढची ट्रिप बघूया. रेल्वे स्टेशनला तर कॅब दाखवत आहे 1 ते 5 नंबर. बघूया कुठली राईड लागते. तर मित्रांनो, शहरची राईड आपल्याला लागलेली कालेवाडी फाटाला ड्रॉप करायची होती पुणे स्टेशनवरच. त्याचे आपल्याला 175 रुपये काहीतरी भेटलेत. तर ओव्हरऑल आपल्याला तेच लास्टची ट्रिप 10 रुपये पर किलोमीटरच्या काय रेटने लागली आहे. आजची अर्निंग आपण बघूया. आज आपण उबरवर केलं टोटल 1004 रुपयेचं काम आणि 1271 रुपयाचं केलं आपण रॅपिडोवर काम. टोटल मिळून आपली अर्निंग झाली आजचे 2275 रुपये आणि मायनस आपण करूया CNG पूर्ण 700 रुपयाचा आपला पूर्ण CNG झाला असेल. त्याच्या 700 रुपये पूर्ण CNG आपले टोटल आजची अर्निंग उरली 700 मायनस 1575 रुपये. तर आपण सकाळी 10 वाजता चालू केलं तर आपण आणि आता वाजले 10:20. दुपारी आपला 3 तास साईडला गेला असं म्हणजे ओव्हरऑल आपण 7 ते 8 तास काम करून आपली आजची अर्निंग झाली 1575 रुपये. तर ठीक आहे मित्रांनो, जर आपण अजून थोडं केलं असतं तर आपण 2000ची प्रॉफिट पार केला असता. बट आपल्याला उद्या लवकर पण उठायचं, त्यामुळे आपण लवकर आलो आहे. कारण आपल्याला व्हिडिओ एडिटिंग पण करावी लागते आणि प्लस आपले एकट्याची घरची कामं आहेत ती पण करावी लागतात, त्यामुळे आपण लवकरच आलो आहे. तर आता बघूयात, आपल्याला लवकर झोपून सकाळी लवकर ट्राय करूया, कारण आपल्याला उद्याचे 2 दिवस काम करून परत बारामतीला पण जायचं एक दिवसासाठी. तर बघा, जेवढं आपण आपले डेलीचे टार्गेटमध्ये कमी राहिले ते 2 दिवसात कवर करायला ट्राय करूया, कारण आपला एक लाईन व्यवस्थित बसेल. बाकी ओलाचा रिचार्ज आपल्याला करायचा, आपण 25 तारखेनंतर करायचा विचार केला. एकदम 3 दिवसाचा करायचा, कारण मग आपला एक अंदाज येईल आणि मग बघूयात पुढं. आणि मग बघूया आता उद्याचा दिवस आपला कसा जातो. उद्या आपण लवकर ट्राय करूया निघायचा.